पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि प्रशासनावर भ्रष्टाचाराचे व नियमबाह्य कामांचे जे आरोप केले आहेत, त्याला आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. आयोजित पत्रकार परिषदेत म्हात्रे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत हे केवळ राजकीय स्टंटबाजीचे प्रकार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार आणि स्थायी समिती सदस्य अजय बहिरा प्रामुख्याने उपस्थित होते. प्रकाश बिनेदार यांनी विरोधकांचा समाचार घेताना सांगितले की शहरात सुरू असलेली कोट्यावधींची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रत्येक काम हे निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक निकषांनुसारच केले जात आहे. मात्र अरविंद म्हात्रे हे जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. स्थायी समितीमध्ये होणारा प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा आणि नियमांच्या चौकटीत राहूनच घेतला जातो. विरोधकांनी केलेले आरोप हे अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. यापुढे विरोधकांनी पुराव्याशिवाय आरोप करणे थांबवावे, अन्यथा त्यांना कायदेशीर आणि राजकीय उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नमस्कार, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत आहे. ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण तुम्ही कालच ऐकलं असेल का विरोधी पक्षनेत्यांनी जे आवाढव्य वक्तव्य केलं त्याला सत्ताधारी म्हणून आम्ही उत्तर देणं क्रमप्राप्त आहोत. आज लोकांना गुमराह करण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे ते तुम्ही बघितले असेल. पण जनता माझी एवढी सुज्ञ आहे का आपण जे 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय, आपलं शहर सुंदर शहर बनवायच्या योग्यतेने आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेब, हरीशदादा असतील, सभागृह नेते असतील, आमचे महापौर नितीनभाई असतील, उपमहापौर आमची मानसिकता एकच आहे. ह्या पनवेल शहर एकदम एअरपोर्ट आपल्या जवळ आलेला आहे. आज किती मोठे हब आहे. त्या अनुषंगाने आपण जे शहर सुशोभीकरण करण्याचं काम करतो, विरोधी पक्षाला पोटदुखी असल्यामुळे ते विरोधातच बसलेले आहे. तर त्यांना काय बोलावं, काय चालावं याचं तारतम्य आपल्याला बाळगायला पाहिजे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आहे. त्याने जे वक्तव्य केले तर तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला आम्ही उत्तर देऊ शकतो. आमचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार साहेब आहेत, आमचे नगरसेवक साहेब आहेत तिथे. ते आम्ही काही सगळ्यांना बोलवलं नाही, आपल्याला एक 5-10 मिनिटात उरकायचं. त्या अनुषंगाने तुम्ही काही विचारू शकता. आपण स्वतः ते दिनंतर पत्रकार आयोजित केलेली आहे. तुम्ही सुरुवात करा, म्हणजे काय मुद्दे तुम्ही त्यांनी आरोप काय केले त्यावर तुम्ही ऐकले असतील ना. आम्ही ऐकले, तुमच्याकडनं कळलं पाहिजे. तुम्ही सुरुवात करा, मग आम्ही. त्याने जे पहिले लाईटचा विषय काढला, लाईटची काय गरज आहे ती पहिल्यांदा त्याने अभ्यास करा. ती लाईट नसून त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पुतल्यापासून त्या आपण शिवाजी महाराजांच्या पुढे गेल्यानंतर आपला भाजी मार्केट तोपर्यंत आपण डेकोरेटिव्ह पोल, म्हणजे या ठिकाणी गावागावातून पनवेल शहरामध्ये नागरिक येतात आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जी घटना केली त्या तिथपासून सुरुवात करतोय आपण. आणि त्यांच्या जे सुशोभीकरणावरती बोट ठेवतात, आज ती जुनी पोल आहेत ते 12-14 वर्ष झाले आणि ते जुन्या काळातले आहेत. म्हणून आपण ते शहर सुंदरीकरणाच्या प्रगतीमध्ये तो टेंडर आला प्रशासनाच्या काळामध्ये, तो आता मंजुरीला आमच्या स्थायी समितीकडे आला म्हणून त्याला मंजुरी दिलेली आपण. दुसरा प्रश्न त्यांनी केला तर ते शौचालय, फिरते शौचालय काय गरज आहे. अरे काय गरज आहे असं बोलण्यात तारतम्य आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते तुमच्याच नेत्यांना विचारा काय गरज आहे. तुमच्या नेत्यांनी कार्यक्रम ठेवल्यानंतर महापालिकेकडून ते शौचालय आपण भाड्याने घेतो किंवा आपण मागणी करतो, तर ते पण गरज आहे ना. आता आपल्याकडे हिंदगी चादर झाली, आपल्याकडं मराठा मोर्चा निघाला, आपल्याकडं ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे. त्यामध्ये सप्ते, बाकीच्या शाळांचे कार्यक्रम खूप सारे होत असतात. आपल्याकडे जुने फायबरचे होते, पण त्यांची दयनीय अवस्था बघता त्या ठिकाणी हा प्रस्ताव आपल्याकडे आला आणि ते आपण स्टेनलेस स्टील SS 304
या क्वालिटीचे आपण ते शौचालय मागवलेले आहेत. आम्ही ह्या विषयाला स्थगिती दिले तरी सांगतात भ्रष्टाचार झाला. ही कुठली बोलण्याची भाषा आहे? स्थगिती दिले. आम्ही शॅम्पल त्या कॉन्ट्रॅक्टकडून शॅम्पल मागवतो एक गाडी, त्याच्यामध्ये गरम होईल का, त्याच्यामध्ये इंग्लिश टॉयलेट पाहिजे का, आपल्या इंडियन बसवले आहेत त्यांनी. तुम्हाला मी फोटो दाखवतो तुमची पत्रकार झाल्यानंतर. सुंदर, एकदम सुंदर टॉयलेट आहे आणि त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे. किती? 15 वर्ष. बघण्याची गरज लागणार नाही. मग या अनुषंगाने आपण चांगले काम करू. दुसरा विषय त्यांनी काढला होता आपल्याकडे आहे जिमचा. का आपले जिम कशासाठी? तर आपल्याला ते त्यांनी कर्नाला अकॅडमी आहे त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथवरची जिम नाही आहे, ते क्रॉसफिट. म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची आहे. आपण म्हाडामध्ये गेलो, आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. आम्ही चौकशी केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मान्यता देत नाही. आपण चौकशी केली का आपल्यापेक्षा 2 लाख, 3 लाख, 4 लाखांनी टेंडर जास्त आहेत. तुम्हाला माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्याकडे कॉपी पण देऊ शकतो. तरी पण आपण पालिकेचे 1ही रुपया टॅक्स पेअरवाल्यांचे पैसे फुकट न जाता आपल्या जनतेच्या कामासाठी लागले पाहिजे. ते क्रॉसफिट जिम एवढी चांगले, तुम्ही पत्रकार बंधू भगिनींनो चला बघा माझ्या कळमनुरीमध्ये. म्हणजे लोक त्याचा उपभोग घेतात. त्या अनुषंगाने आपण त्याला एक मंजुरी दिलेली आहे. बाकी दुसरा आपण 5 ते हे लावले डॉक्टरांसाठी. आपले 29 गावं आपल्यात समाविष्ट आहेत. आपण काय हॉस्पिटल लगेच बांधत नाही. तर 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो. त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार? पहिला आतमध्ये घुसा, बघा, नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजता, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार का? आपले लेबर बसासाठी ती घेत नाही आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे, 2-3 केबिन, मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे, नर्स बसणार आहेत, येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना. त्याच्यानंतर तुम्ही बघ करा. आम्ही बोलत नाही, बोलू नका. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेतात, विरोधातच बोलणार म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवलं. सत्तेत आम्हाला काय बसवलं? त्यासाठी बसवलं ना. तर ह्या त्यांच्या 4-5 गोष्टी होत्या. आताच तुम्ही आमच्या सगळ्या ज्या आमच्या मनात होतं ते तुम्हाला सांगितलंय. त्यांचं विरोधी पक्ष नेते विरोधच करत राहतील, त्यांना काम करू दे. पण आम्हाला जनतेने या ठिकाणी निवडून दिलं. आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू एवढंच तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या पनवेलच्या जनतेसाठी आम्हाला जेवढं सुंदरीकरण, लोकांच्या सेवेसाठी ज्या स्कीम आहेत त्या राबवता येतील त्या. कारण 3.5 वर्ष प्रशासक होता त्या ठिकाणी. आता मी सत्तेवर आलो आणि आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी 4 वेळा आमदार आहेत. त्यांच्या अनुभवाची तिजोरी घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर चालू आणि जनतेच्या हितासाठी येणाऱ्या प्रश्नांना आम्ही मार्गी लावू. फिरते शौचालयामध्ये पण अनियमितता झालेली आहे. जो रेट लावलेला आहे तो आवाढव्य आहे. फिरता शौचालय विषय हा स्थगित ठेवला आहे. त्या विरोधी पक्ष नेत्यांना सांगा स्थगित ठेवला आहे. ती शॅम्पल आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा बघणार आहोत आणि नंतर मान्यता द्यायची नाही द्यायची का त्याच्यात काय भ्रष्टाचार आहे तो नुसतं बोलता येतं, काही अनाप शनाप बघायचं म्हणून बघायचं, त्याला काही तारतम्य नाहीये. कारण मला ते माझे मित्र आहेत आणि बरेच वर्षापासून आम्ही बरोबर आहोत. त्यांचं वक्तव्य मला पूर्णपणे माहिती आहे. त्या हिशोबात जास्त काही बोलायची गरज नाही मला. पण आरोप असाही होतोय की जनतेच्या पैशांची उधळपट्टी कुठेतरी सत्ताधारी करतायत विकास कामांच्या नावावर. कसं पाहता याकडे? जनतेचा एकही रुपया वाया जाणार नाही. कारण या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सभागृह नेते आहेत, इथे महापौर नितीन भाई आहेत, आमचे दिनेदार साहेब, आमची सर्वच जाणकार मंडळी आहे. त्यामुळं एक पैशाचा कसा जनतेसाठी हिताचा होईल त्या दृष्टिकोनावर बघत असतो. की 2-3 बैठकीमध्ये ह्यो पेपर उचल, तो पेपर उचल, मला सगळं समजतं, तुला सगळं समजतंय. जनता काही दूध खुली नाहीये. आम्ही पण जाणून आहोत. त्या अनुषंगाने पुढे येणाऱ्या काळामध्ये
पनवेलचा कसा विकास होईल त्या प्रगतीकडे आम्ही वाटचाल आहे. क्रॉसफिट जिम आणि फिरते जे शौचालय आहे त्या बाबतीतला हा खटाटेप नेमका सत्ताधाऱ्यांनी का केला? जर याकडे पनवेल शहरामध्ये यापूर्वी जुने असे जे जिम्स आहेत आणि शौचालय आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष पण आहे, मग हा नवीन प्रस्ताव आणून खटाटेप नेमका का केला जातो असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. पहिली गोष्ट तर विरोधी पक्ष नेत्यांना क्रॉसफिट काय आहे आणि ओपन जिम काय आहे त्यातला फरकच कळालेला नाही. तुमचं ओपन जिम फुटपाथवर लागली जाते आणि क्रॉसफिट जी आहे ते आपल्या गार्डनमध्ये, त्याला मला असं वाटतंय 15x20, 20x25 ची जागा काहीतरी लागणार नाही, कारण मोठा तो क्रॉसफिट आहे. त्यामध्ये तुम्ही मागाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही माझ्या कलंबोली द्या, आम्ही लावून घेतले. त्यामध्ये लोक आपल्या आरोग्य, आजकाल शुगर पेशंट असतील, बरेचसे लोक आहेत, सकाळी चालायला जातात, जॉगिंगला जातात आणि त्याचा खूप सारा उपयोग होतोय. त्यासाठी तो विषय आलेला आहे, तर आम्ही मान्यता दिली. लोगों ने इस बारे में प्रशासन से मीटिंग किया है. हम आने वाले दिन में उनको कैसा स्वच्छ रखा जाए उस हिसाब से उधर जो है एक जोड़ी रखा जाएगा. हम लोग उनको आदेश किया है, तो ऐसा एक निकालो, रूम निकालो उसके बारे में. तो वो भले ही 2 रुपया 3 रुपया लेके अपना का जैसे अपन बाहर जाते हैं उसी हिसाब से अपन वो बात भी करने वाले हैं, तो वो जल्दी से जल्दी हम लोग करवा देंगे. सर एक और चीज, जो मार्केट है, छोटा मार्केट है पनवेल का, जोशी अली के यहाँ पे, वहाँ पे एक वॉशरूम है जहाँ पे जेंट्स और लेडीज वॉशरूम एक ही जगह पर है. उसके ऊपर क्या एक्शन लिया जाएगा? क्योंकि महिलाओं के लिए ये बहुत ही कह सकते हैं टेंशन की चीज है, क्योंकि जब एक ही जगह पर जेंट्स और महिला वॉशरूम होता है तो महिलाओं के लिए अनकंफर्टेबल सिचुएशन हो जाती है. ठीक है, हम लोग जल्दी आपका सवाल हम लोग देख लिया है, तो जल्दी हम खुद विजिट करेंगे. जरूरत है उसको जल्दी से जल्दी हम लोग वो हिसाब से बना देंगे. विराजदार साहब, क्या जो पनवेल महानगर पालिका है उसके सभी जो इलाके हैं जहां जहां रिक्वायरमेंट है, कोई इसका इम्पैक्ट असेसमेंट कोई किया गया है क्या महानगर पालिका के जरिए कि सभी जगह पर जहां जहां रिक्वायरमेंट है वहां पर शौचालय की? आपने बहुत अच्छा दोबारा सवाल किया है. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अंदर बहुत सारी ऐसी जगह है कि वहां पर परमानेंट शौचालय बनाने की जरूरत है, अभी भी है. जैसे कि मैं आपको एग्जांपल बताऊंगा कि सिड़कों की जगह पर जो भी स्लम एरिया है उसके ऊपर अगर शौचालय बनाने जाएंगे तो बहुत बार उनको निष्कासित किया गया है, तोड़ दिया गया है सिड़कों ने. तो उनके लिए फिर घूमने वाला शौचालय अगर नहीं रहेगा उधर तो उनकी बहुत बड़ी मुश्किल पैदा हो जाती है. हमने मंत्रालय में सवाल पूछा था कि सार्वजनिक रूप से कोई शौच में बैठेगा नहीं, अगर बैठता है तो उनको जो भी शासित किया जाता है उसके लिए. तो हमने पूछा कि उधर शौचालय बनाने के लिए परमिशन भी देते नहीं, रोड पे बैठने के लिए भी परमिशन देते नहीं, तो ऐसा कुछ इलाज है क्या कि वो शौचालय के लिए जाएगा ही नहीं? ऐसा सवाल मैंने पूछा था मंत्रालय में. तभी सिडको के एमडी भी उधर उपस्थित थे. उनको तभी बताया गया है कि स्लम एरिया जिधर भी है उनको अगर रोड पे शौच के लिए नहीं बैठना है तो उधर शौचालय बनाने की परमिशन देनी चाहिए. कई जगह पे ऐसा भी हुआ है, अभी भी हो रहा है कि जिधर शौचालय बनाया उधर जाके वो तोड़ रहे सिडको वाले. तो कम से कम इनके लिए तो अपना फिरते शौचालय की जरूरत है कि इसके लिए ले लेंगे और उधर भी कुछ जिधर भी जरूरत है उधर लेके जाके इंसानियत के नाते उनको इस सुविधा देना जरूरी है, ऐसा हम मानते हैं. आपने जो पूछा दोबारा मैं ये दोहराता हूँ कि कई जगह पे शौचालय बनाने की जरूरत आज भी है. जो आइडेंटिफाई हम लोग कर रहे हैं एरिया, जो पता चले उसके ऊपर उधर भी जगह रहेगी बनाने के लिए अपने महानगर पालिका के लिए, तभी उधर और भी शौचालय